श्री स्वामी समर्थ। ही कथा आहे श्री गुरु लीला अमृताचा जन्म, वामनबुवांची स्वामी भेट आणि कृपागाथा। एकदा काय झालं, चोळप्पा महाराज वामनबुवांना अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी घेऊन गेले। त्या पहिल्याच भेटीत स्वामी म्हणाले, वामना, खूप नोकऱ्या केल्यास, आता आमची नोकरी धर आणि ब्रह्मनिष्ठ हो। या प्रेमळ आज्ञेला वामनबुवांनी आनंदाने होकार दिला। त्या काळात चोळप्पा महाराज स्वामी सेवेसाठी भक्तांकडून मिळालेली दक्षिणा वापरत असत। मात्र त्यांची पत्नी सुमतीबाई चोळप्पांना सांगू लागली, थोडीफार रक्कम आपल्याही कुटुंबासाठी वापरावी ना। चोळप्पा मनातून अस्वस्थ होते। स्वामींची सेवा आणि घराची जबाबदारी या द्विध अवस्थेत अडकलेले। त्यांनी काही रक्कम कुटुंबासाठी वापरली खरी, पण त्यांचे अंतःकरण खायला लागले। मनात अपराधाची भावना आणि स्वामींविषयीची भीती सतत राहू लागली। एक दिवस वामनबुवा स्वामींना विचारतात, स्वामी, मला एकदा नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाऊ द्या। स्वामी म्हणाले, जा जा, पण लक्षात ठेव, काखेला कळस घेऊन गावाला वळसा घालू नकोस। देवीच्या मंदिरात पोचल्यावर वामनबुवांनी पुजाऱ्याकडे विनंती केली, देवीच्या मुखातील विडा मला प्रसाद म्हणून मिळेल का? पुजाऱ्याने नकार दिला। वामनबुवा अंतःकरणातून प्रार्थना करू लागले, देवी, जर तू आमच्या कुळावर प्रसन्न असशील तर तो विडा माझ्या हातात यावा। याच वेळी अक्कलकोटात स्वामी समर्थ हसून म्हणाले, अरे किती हट्ट करशील आणि आम्ही किती पुरवू। स्वामींनी चोळप्पांनी दिलेला विडा स्वतःच्या मुखात घेतला आणि त्या अद्भुत क्षणी सप्तशृंगी देवीच्या मुखातील विडा वामनबुवांच्या हातात पडला। ते पाहून पुजारी थक्क झाला। अशातच चोळप्पा महाराज चिंतेत होते। स्वामी त्यांच्यावर नाराज होते। स्वामी त्यांना प्रेमाने पण कठोर शब्दात म्हणाले, चोळप्पा, मनात चोर असेल तर भीती वाटतेच। चूक लोकांपासून लपवता येईल, पण गुरुदेवांपासून नाही। स्वतःची फसवणूक करू नकोस। या शब्दांनी चोळप्पांच्या अंतर्मनाला झटका बसला। तर इकडे दर्शनानंतर वामनबुवा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले। मूर्तीकडे पाहताच त्यांना जाणवले, हा तर माझा स्वामीच आहे। तीर्थयात्रा आटोपल्यावर जेव्हा वामनबुवा अक्कलकोटला परतले तेव्हा स्वामी हसून म्हणाले, काय वामना, झाली का मनसोक्त यात्रा? हातातला विडा आम्हालाच द्यावा लागला आणि गंगाजल देखील आम्हीच ग्रहण केलं। पुढे ते म्हणाले, अरे कशाला वनवन फिरतोयस? ईश्वर फक्त मूर्तीत नाही, तो स्वरूपात ओळख। भक्तीची तीव्रता इतकी वाढव की भगवंतालाच तुझ्याकडे यावंसं वाटावं। देवाला हृदयात स्थान दिलं की तो हृदयात राहतो। हे ऐकून वामनबुवा गहिवरले, डोळ्यातून अश्रू आले। त्यांनी कृतज्ञतेने स्वामींना विचारले, स्वामी, आपल्या लीला इतक्या अद्भुत आहेत की त्या शब्दात मांडाव्याशा वाटतात। मी त्या लीलांवर ग्रंथ लिहू इच्छितो। स्वामी स्मित हास्य करत म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, माझा आशीर्वाद आहे। याच कृपेने पुढे वामनबुवांनी रचला श्री गुरु लीला अमृत, स्वामींच्या लीलांनी भरलेला अमृतासारखा ग्रंथ, जो आजही लाखो भक्तांना अंतःकरणातून जोडतो। ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बोला जय जय श्री स्वामी समर्थ।